हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर सगळ्यांचे स्वप्न पूर्ण होत ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आलेली आहे मी शेतामध्ये आणि मला तोडायच्या आहेत मिरच्या। तर मी तुम्हाला मिरच्या दाखवते। आणि मी आमोशाला आलते तेव्हा तर आमचं करडं खूप असं म्हणजे एवढं मोठं झालेलं नव्हतं। तर आता आमचं करडं पहा, आमच्या मिरच्या पहा ना, आमची ज्वारी असं पूर्णपणे हिरवगार झालेलं आहे। तर मला मिरच्या तोडायच्यात, मी तोडलेल्या मिरच्या पण दाखवील आणि आता आमच्या मिरच्या कशा आहेत त्या पण पहा। तर ह्या आहेत आमच्या मिरच्या आणि ह्या मिरच्या मला तोडायच्यात आणि ह्या मिरच्या करडं आमचं उद्या फवारायचे म्हणून ह्या मिरच्या आज मला तोडून घ्यायच्यात। पण भरपूर लाल झाल्यात मिरच्या, एवढ्या होत्यात का नाही की। तर आमचं करडं शेजारीच आहे। तर हे आहे आमचं करडं, एवढं दाट झाले ना आमचं करडं, मध्ये जायला तर कसलंच येत नाही। आणि हो, आमच्या करड्यामध्ये भरपूर असे डुकरं आलेले आहेत, कारण आमच्या शेजारी हे आहे हरभरा। तर पूर्ण हे हरभरा असं जवळपास त्यांनी खराब केलेलं आहे, कारण करड्यामध्ये पण त्यांना लपण आहे आणि पलीकडून ज्वारी या त्या ज्वारीमध्ये पण लपण आहे। दिवसभर असं करड्यात बसायलेत आणि रात्रीच्या टायमाला। तर जवळपास माझे हे 10-15 असे थोडेच झाडं झाले असतील। तर इथं भरलेलं आहे माझं टोपलं, तर आणखीन तर इकडून तसेच झाडं आहेत आणि एवढ्या मिरच्या निघालेल्या आहेत। आज काही मिरच्या तोडणं होणार नाहीत। तर मैत्रिणींनो, शेतामध्ये किती आम्ही गेल्या वर्षी जवळपास 1000 ते 2000च्या मिरच्या झालत्या आमच्या, विकत आणल्या होत्या। आणि आता फक्त हे एवढ्या मिरच्या आहेत आमच्या। तर जवळपास 10-15 किंवा 20-25 झाडाच्या एवढ्या मिरच्या निघाल्यात आणि आणखीन भरपूर राहिलेल्या आहेत, जवळपास 1 पोतं तर मिरच्या निघतील। तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एका शेतकऱ्याला पुढे जाण्यासाठी नक्की मदत करा। तर माझ्या चालू आहेत मिरच्या तोडायला आता। डुकराची भीती वाटू नये म्हणून मी मोबाईलवर गाणे लावले होते आणि मोबाईलवर गाणे लावून मिरच्या तोडायच्या चालू होत्या। आणि मल्हारचे पप्पा पण होते, पण ते थोडे ज्वारीच्या पलीकडे येतं विहिरीकडं। तर अशा प्रकारे माझ्या मिरच्या तोडायला चालू आहेत। आणि आमच्या इकडे सध्या तर काही चर्चा नव्हती, पण मागच्या महिन्यामध्ये अशी चर्चा होती की बिबट्या पण आलेला आहे। त्यामुळे आम्ही शेतामध्ये जायचं म्हणलं तर असे सगळे एकत्र गेल्यासारखे जात होतो। पण आता काही तशी चर्चा नाही आहे, पण आता डुकरं तर आहेत आमच्या शेतामध्ये। तर अशा प्रकारे आमच्या एवढ्या लाल झालेल्या मिरच्या आहेत आणि माझ्या तोडायला चालू आहेत। तर एवढ्या झालेल्या आहेत माझ्या मिरच्या, जवळपास 2 टोपले। तर मैत्रिणींनो, मी आले आहे शेतातून आता घरी आणि हा माझा मल्हार आहे, कारण हा लहान आहे आणि त्याची आजी गावाला गेलेली आहे, त्यामुळे मी लवकर घरी आलेली आहे। तर मल्हार, मी शेतातून काय आणलं रे बाळा? काय आणलं शेतातून? मिरच्या आणल्या का? काय आणलं आणखी? ढाळे आणले का? मी शेताला गेलो, रडलास का नाही तू? रडलास? कसं काय रडलास? पाखरेत होय, इथं आलेत आपल्या जवळ आलेत। हे मोबाईल मध्ये दिसायलेत ना। हे काय 2-2 जोडीने खेळायले का? हे मध्ये दिसतेत ना आता। हे काय हे दिसायलेत का? मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू।
आणि मल्हारचं लक्ष गेलं तर या पाखरांकडे. तर हे पाखरं तांदूळ किंवा ज्वारी इथं सांडलेली आहे ती खायले. तर इथं थांबते मी. भेटू उद्याच्या